भावांनो, काल आहे ना अक्षरशः चेन्नईचा हिरो, चेन्नईचा राजा ऋतुराज गायकवाड यांनी आहे ना शतक मारलेलं आहे. भावांनो, त्याची जी बॅटिंग आहे ना ऋतुराज गायकवाडची ती मला खूप आवडते, का की तो जो क्लासनी खेळतो ना त्याच्यासारखा या जनरेशन मध्ये आहे ना कोणीच नाही भावांनो. का की त्याचा जो क्लास आहे ना एकदम वेगळाच क्लास आहे भावांनो. का की तो जो बंदा आहे ना खूप मेहनत करत होता भावा. तो बंदा आहे ना आपल्या म्हणजे टीम इंडियामध्ये जागा पाहण्यासाठी इतकी मेहनत केली त्यांनी. डोमेस्टिक झालं, इंडिया हे झालं, कोणत्याही मॅच राहू द्या भावांनो, शतक 50 लगातार मारत आलेला आहे तो. रणजी असो, विजय हजारे ट्रॉफी असो, कोणतीही ट्रॉफी असो, त्याच्यामध्ये त्यांनी कायम आपल्याकडून जेवढं होईल तेवढं दिलेलं आहे. शतक 50 प्रत्येक गोष्ट. पण तरी सुद्धा टीम इंडियामध्ये त्याची जागा होतच नव्हती. आता कस काय त्याला टीम इंडियामधून बाहेर काढणार हे गौतम गंभीर आणि BCCI वर हे आहे भावांनो. का की तो बंदा त्याला घेत नव्हते, त्याच्यामुळं दुसरे चालत नव्हते. एक जण इंजर्ड झाला, त्याला घेतलं आणि ह्या भावानी पहिल्या मॅचला फेल झाल्यावर दुसऱ्या मॅचला शतक लावलं. 83 बॉलात 105 रन खेळलेले भावांनो त्यांनी. आणि तो जो बंदा आहे ना एक नंबर, त्याचा जो क्लास आहे ना एकच नंबर आहे. आता त्याला कस काय बाहेर काढणार तुम्ही ते सांगा. आणि तो आहे ना CSKचा किंग आहे यार. जसं म्हणता ना की बेंगलोरचा किंग विराट कोहली आहे, मुंबईचा राजा रोहित शर्मा आहे, तसा तो CSKचा किंग आहे भावांनो. त्याला बाहेर काढणं एकदम मुश्किल आहे. त्याची जागा आता कन्फर्म आहे. त्यांनी कधी शनिवारच्या मॅचीला डबल कधी 50 वगैरे मारली तर तो टीम इंडियामध्ये फिक्स आहे भावांनो. त्याला कोणीच काढू नाही शकत, ना गौतम गंभीर ना अजित आगरकर. भावांनो, माझा कधी ब्लॉग आवडला असेल ना तर माझ्या Instagram ID ला